का नाही, पण उद्धव ठाकरे साहेब हे मोठे मनाचे नेते आहेत। जेव्हा आपण विचारासाठी लढतो, सामान्य लोकांसाठी लढतो, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशासाठी लढतो, तेव्हा आपण पुढे बसलो का मागे बसलो हे महत्त्वाचं नसतं, आपण कशासाठी लढतो हे महत्त्वाचं असतं। आणि ही भूमिका कदाचित उद्धव ठाकरे साहेब घेतील जेव्हा तुम्ही त्यांना हा प्रश्न विचाराल, असं मला तरी वाटतं। दादा, एनडीए मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार सामील आहेत महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रात, मात्र बिहारच्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्रात त्यांना स्वतंत्र लढता येत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही गोष्टी त्यांच्या अडकलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना वेगळी भूमिका मनामध्ये आहे की भाजपच्या विरोधात आपल्याला जायचं आहे, कारण का भाजप आपल्याला नेहमी त्रास देते, आपल्या मंत्र्यांना तिथं त्रास देते, त्याच्याचबरोबर कार्यकर्त्यांना त्रास देते आणि बऱ्याच ठिकाणी जिथं अजितदादांचे आमदार आहेत तिथं भाजपली नवीन प्रवेश हे करून घेतलेले आहेत आणि तिथं राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि भाजपचा मोठा संघर्ष आता तिथं उभा होणार आहे। तसंच एकनाथ शिंदे साहेबांचं झालं आहे, पण महाराष्ट्रात आत्ता लगेचच म्हणजे 4 वर्षानंतर 100% ते वेगळे लढतीलच, पण आता लगेचच भाजपच्या विरोधात जाणं हे योग्य ठरणार नाही। म्हणून महाराष्ट्रातला राग हा कुठेतरी बिहारमध्ये काढतात असं आपल्याला म्हणावं लागेल। नाहीतर असंही असेल की त्यांना आदेश आला असावा दिल्लीवरनं की तुम्ही अजूनपर्यंत तरी पुरोगामी विचाराचे आहात असं तुम्ही दाखवता, आणि जर तुम्ही तिथे म्हणजे कुठं बिहारमध्ये उभा राहिलात तर जे काँग्रेसची मतं आहेत, नाहीतर जे तेजस्वी यादवच्या पक्षाची मतं आहेत, ते कुठंतरी विभाजन होईल असं त्यांना तिथं वाटतं। पण कदाचित भाजपला हे कळलं नाही की दादांचा नाहीतर अजितदादा पक्षाचा एक कार्यकर्ता जो अहिल्यानगर शहरामध्ये आमदार आहे संग्राम जगताप, ते आता भाजपची भाषा बोलायला लागलेले आहेत। प्रक्षेपीय आणि अतिशय समाजामध्ये हिंदू मुस्लिम समाजामध्ये वाद निर्माण करणारे वक्तव्य तिथं करत आहेत। आता त्यांच्याबरोबर इतरही समाज जो पुरोगामी विचाराचा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा आहे, तो आता त्यांच्याबरोबर राहिलेला नाही आणि अजितदादा कुठेही त्या आमदारांवर कारवाई करत नाही। त्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजपचं हे जे काही रणनीती आहे बिहारमध्ये अजितदादांच्या पक्षाचे लोक उभं करून काँग्रेसची मतं खायचं, हे सुद्धा चालेल असं वाटत नाही। दादा, तुळजापूरमध्ये जे ड्रग्ज प्रकरणातला आरोपी आहेत त्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।